नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. अभि म्हणतो, बाबा आज जरा घोळ झालाय. मी चुकून अक्षय समोर माहीचं नाव घेतलं आणि माही तुला सल्ला द्यायला येऊ शकते हे सांगितलं. खूप चांगली ती मुलगी आणि हुशार आहे. तर अक्षयने बरोबर तो शब्द पकडला बाबा, आणि आता तो म्हणतोय की तिलाच बोलव, तिच्याकडूनच आपण काहीतरी सल्ला घेऊया. अरे अभि, तुला काही कळतं की नाही रे, कशासाठी तिचं नाव घेतलं? अहो बाबा, चुकून माझ्या तोंडून तिचं नाव निघालं. मला काय माहिती अक्षय लगेच तिचं शब्द धरून बसणार आणि ते नाव पकडून तिलाच बोलव, तिच्याशीच मीटिंग करूया असं म्हणणार. मला जर माहिती असतं ना बाबा, तर मी तिचं नाव घेतलंच नसतं. जानू म्हणते, एवढं काय टेन्शन घेताय तुम्ही? माही जाऊ शकते ना कुणाचं तरी दुसऱ्याचं नाव घेऊन, आणि दुसऱ्याचं नाव घेऊन वेश बदलून जर गेली तर काय हरकत आहे का? वेश बदलला की ती कोण आहे काय कोणाला काही कळणार नाही, आणि तिच्यामुळे जर सेल वाढणार असेल तर काय हरकत आहे माहीला आपण वेश बदलून पाठवायला, असं मला वाटतं बाबा. त्याला कळणार सुद्धा नाही आणि आपलं कामही होणार. आता जानूने जो सल्ला दिलेला असतो की वेश बदलून ती जाऊ शकते, याच्या आधी गेली किती वेळा तरी अक्षयने तिला पकडलं नाही, त्यामुळे यावेळेला ती जाणार आणि आपला प्रॉब्लेमही सॉल्व्ह होणार. आता तिघांना हे मान्य असतं की आता वेश बदलून जायचं. तितक्यात रमा बाहेरून येते. अगं बरं झालं तू आलीस, तुला माहिती आहे का उद्या ऑफिसला जायचंय, तेही वेश बदलून. मला? अगं हो, कंपनीला तुझा सल्ला हवाय आणि ज्या बाबतीत सल्ला हवाय तो सल्ला द्यायचा. तुझं काम झालं की गुपचूप मागं निघून यायचं. अक्षयला कळणार सुद्धा नाही माझ्यासमोर माही होती की अजून कोण होती, त्यामुळे जायचं आणि गपचूप निघून यायचं. आता अभि, काका, जानू हे रमाला सांगत असतात की वेश बदलून उद्या अक्षयच्या ऑफिसमध्ये यायचंय. हे मात्र लांबून आजी बघत असते आणि आजीला खूप आवडतं. आता ही तर खरी रमा आहे, आणि खरी रमा काहीच येत नाही किंवा तिला काहीच नॉलेज नसतं, त्यामुळे हिची चांगलीच फजिती होणार आहे. त्यामुळे आजी लांबून हसत असते आणि यांचं काय चाललंय ते बघत असते. जानू म्हणते, काहीच नाही ग, वेश बदलला की त्याच्या लक्षात येणार नाही, त्यामुळे ती जा, तुझी काय मीटिंग असेल ती कर आणि लगेच ये. अगं हो, वहिनी म्हणते ती बरोबर आहे, तू येच, नाही ओळखणार तुला तो अक्षय. आता लगेच आजी म्हणते, हो रमा तू जा, फाड फाड इंग्लिश बोल आणि अक्षयला असं इम्प्रेस करून टाक. मागे केलं होतं ना तसंच अगदी, जायचं फाड फाड इंग्लिशमध्ये काय तुझं नॉलेज आहे ते मांडायचं अक्षय पुढे आणि लगेच निघून यायचं. त्याला कळणार सुद्धा नाही माही होती, रमा होती की अजून कोणीतरी होती. तुझं काम झालं की लगेच निघून यायचं. आता ह्या बोलून मात्र मोकळ्या झालेल्या असतात. रमा मनातल्या मनात म्हणते, यांनी कुठल्या मला संकटामध्ये टाकलंय, जायचंय तेही यांच्यासमोर आणि तिथे जाऊन इंग्लिश बोलायचंय तेही फाडफाड. इंग्लिशचा मला एकही शब्द येत नाही आणि आता फाडफाड इंग्लिश कशी बोलू, इतकं टेन्शन आलेलं असतं आपल्या रमाला की बस. आजी म्हणते, आता उद्या कळेल नेमकी तू कोण आहेस काय आहे, आणि खरी फजिती झाली की मला लक्षात येईल तू आमची रमा आहे की माही आहेस. पण तू माही असावी असं मला वाटतं, कारण मला माहीच आवडते, रमा काय आवडत नाही. आजीच्या डोक्यात सारखं असतं की ती माही आहे ती वेल एज्युकेटेड आहे, स्टँडर्ड आहे, म्हणून आजीला तीच आवडत असते. माही गावंढळ असते म्हणून आजीला ती अजिबात आवडत नसते. आणि आजी म्हणते, उद्या कळणारच आता नेमकी कोण आहे आणि काय. खरी गंमत तर उद्या येणार आहे. रमा इकडे किचनमध्ये काम करत असते. तिला पंकज काकाचा फोन येतो. अगं आईला जरा आठवण येते, येऊन जातीस का दुपारी घरी? हो हो हो, मी नक्की येते, माझं काम झालं की मी घरी येऊन जाते. आणि रमाने फोन ठेवलेला असतो. पंकज काका फोन ठेवतो आणि म्हणतो, आता खरी मजा येणार. आता रमा घरी आली की आपल्याला कळणार ही रमा आहे की माही आहे. मी आता मंगलीला येणार, लगेच तयारी करायला लावतो. पंकज काका आता मनातल्या मनात विचार करत असतो आणि रमाला आता सॉलिड टेन्शन आलेलं असतं. सीमा येते. सीमा म्हणते, काय ग, काय चाललंय तुझं? आईला माझी आठवण येते आणि आईने मला भेटायला बोलवलंय, मी जाऊ का? अगं हो जा की, विचारती कसलं? पण का ग, तुला अक्षयच्या ऑफिसमध्ये सुद्धा जायचंय ना वेश बदलून? हो ना आई, त्याचं खरंच मला जाम टेन्शन आलंय. पण तू कुठलं वेषांतर करणार, कुठला वेश धारण करणार आणि अक्षयच्या समोर जाणार, मला तर काय कळत नाही. आई हो ना, मलाही त्याच गोष्टीचं टेन्शन आले, नेमकी मी तयार कशी होऊ आणि कुठल्या वेशामध्ये त्यांच्यासमोर जाऊ, मला काही कळत नाहीये. पण आई, आधी मी ऑफिसला जाते, मग येता येता आईकडे जाते, म्हणजे माझे दोन्हीही कामं होतील. सीमा म्हणते, बरं बाई ठीक आहे, पण हे बघ तू काय करशील ना रमा, ते व्यवस्थित आणि योग्य कर. अक्षयने तुला पकडली नाही पाहिजे, कळतंय का तुला? हो आई, मी पूर्ण काळजी घेईल, नेमकी कसं आणि काय करायचं. माही अक्षयचा फोटो मोबाईलवर काढलेला असतो आणि तो फोटो बघते आणि म्हणते की अक्षय, आठवतंय का तुला, फक्त रमा तुला एकदा दिसावी म्हणून वेडापिसा झाला होता तू. जेव्हा रमा तुझ्या आयुष्यातून निघून गेली होती तेव्हा तू टेरिसवर स्मोक करत उभा होता आणि तुझा तोल गेला आणि तू खाली पडला, आणि जेव्हा मी तुला हात दिला तेव्हा तुला इतका धक्का बसला की बस. रमा तू परत आली, तुला इतका आनंद झाला होता आणि तेही रमाने तुला वाचवले, हे काहीतरी वेगळंच होतं. अक्षय, पहिल्यांदा जेव्हा तुला बघितलं ना तेव्हाच तुझ्या प्रेमात पडले होते, आणि बघ मला एकदा बघण्यासाठी अगदी वेडापिसा झाला होता. काय अवस्था झाली होती तुझी, अगदी तशीच अवस्था आहे ना अक्षय आता माझी झालीय.
मला एकदा तरी तुला बघायचंय, म्हणजे काय ते मला बरं वाटणार. नाही तर मीही ड्रिंक करणार आणि मीही स्मोक करायला परत सुरुवात करणार. आता माही इकडं वेडीपिशी झालेली असते. काही झालं तरी अक्षयला भेटायचं हे तिच्या डोक्यामध्ये असतं. त्याचा फोटो बघते आणि सगळं काही ते विचार करत असते. माही ते अक्षयचे वेगवेगळे फोटोज बघत असते आणि म्हणते, अक्षय एकदा तुला बघायला मिळालं ना तर बघ, इतकं मला छान वाटेल की बस एकदा तुझी ह्यांची माझी भेट झाली, समोरासमोर आलो, एकदा तुला डोळे भरून बघितलं की खूप बरं वाटणार आहे मला. पण काय यार, तुझ्यासमोर यायला मला चान्सच नाहीये. आणि तितक्यात आता तिला फोन आलेला असतो. रमा रमा कशाला मला फोन करतीये? तर माही म्हणते, आता हिला काय काम पडलं माझ्याजवळ. ती पटकन फोन उचलते. अगो माही, एक माझं काम कर ना प्लीज, मला सॉलिड टेन्शन आलंय. तुला आहे ना माही बनून यांच्या ऑफिसला जायचंय, फक्त चेहरा लपवायचाय, काहीतरी वेगळा वेश धारण करायचा आणि यांच्यासमोर जायचंय. जे काम आहे ते 5-10 मिनिटाचं काम करायचं आणि निघून जायचं. यांना कळायला नाही पाहिजे तुझा चेहरा हा रमाचा चेहरा आहे. कळतंय का तुला? आता ही विचार करायला लागलेली असते आणि याच्या आधीही तेच विचार करत होते. 5 मिनिटं जरी मला अक्षय बघायला मिळाला तरी मला खूप छान वाटणार आणि बरं वाटणार. त्यामुळे तिला आता आयती संधी चालून आलेली असते. ती थोडा वेळ थांबते आणि थोडासा विचार करते. माही म्हणते, रमा अक्षयच्या ऑफिसला जायचंय, पण ऑफिसला जाऊन नेमकी माझं काम काय मला कळेल का? अगं ते काय सेल्स डाऊन झाले वगैरे काय म्हणत होता. मला काय फारसं कळत नाही बे माही, पण सेल्स डाऊन झाले एवढं काहीतरी म्हणत होता. अगं सेल्स डाऊन म्हणजे तुमच्या कंपनीचा जो खप आहे ना तो कमी झालाय. खप कमी झाला म्हणजे ऑटोमॅटिक तुम्हाला प्रॉफिटही मिळणार नाही. मग आता मी काहीतरी वेगळी आयडिया द्यायची, म्हणजे त्यांचा सेल्स वाढणार आणि मग खपही वाढणार. खप वाढला की ऑटोमॅटिक तुमचा पैसाही वाढणार. असं काय ते असतं ग. ए बाई माही, मला काही कळत नाही, ते मला म्हटले म्हणून मी तुला म्हटलं. मला फारसं त्यामध्ये काही कळतच नाही, तर मी कशाला काय बोलायला लागली. बरं बाई ठीक आहे. हे बघ, आता मी काय सल्ला देईल त्यामुळे अक्षयला फायदा होणार आणि तुमच्या कंपनीचा ऑटोमॅटिक माल जास्त विकला जाणार. मग काय टेन्शन आहे ना, ते अक्षयचं निघून जाणार. अगो हो, त्यामुळे जितके टेन्शनमध्ये असतात ना की बस सारखं काहीतरी त्यांचा विचार चालू असतो. माही, त्यांना त्याच्यामुळे टेन्शन आलंय ग आणि म्हणूनच ते सारखा विचार करतात. ओके रमा, अजिबात टेन्शन घेऊ नको. मी तुला म्हटली आहे ना, मी जाईल आणि सगळं काय हँडल करेल. गेटअप काय करू ना, मला टेन्शन आले, पण असू दे, मी माझ्या पद्धतीने विचार करते आणि मी जाईल. थँक्यू माही, तू सगळं माझ्यासाठी करतेय. अगं असू दे ग रमा, मी जाऊन आले की तुला कॉल करते. बरं बाई ठीक आहे. इकडे मात्र आता आजी, अक्षय, अभि ऑफिसमध्ये वाट बघत असतात माहीची. अक्षय म्हणतो, काय रे अभि, त्या माही का कोण आहे, त्यांना इन्फॉर्म केलंय का, ते येणार आहे का मीटिंगसाठी? अरे हो, येणार आहेत त्यांना कळवलंय, कॉन्टॅक्ट झालाय त्यांच्याशी, पण एक थोडासा प्रॉब्लेम झालाय. आता काय प्रॉब्लेम झालाय अभि, आणि आता सांगतोय का आम्हाला? ते डायरेक्ट इथे येणार नाहीये मीटिंगसाठी, ऑनलाईन मीटिंग आहे. अरे यार आजी, बघितलं का, पहिलीच मीटिंग तीही ऑनलाईन. मूड जातो रे सगळा. समोरचं माणूस समोर असलं की जरा अप्रोच कळतो, अप्रोच कळलं की वेगळंच काहीतरी असतं. आणि समोरासमोर मीटिंग आणि अशी ऑनलाईन मीटिंग खूप फरक आहे रे. कसं यार? अरे प्लीज, अरे बघ की अपडेट आलेत, ऑनलाईन मीटिंग सुरू झाली आपली. अरे यार चल, अप्रोच कळत नाही रे, म्हणून दुसरं काही नाही. आता अक्षयला असं वाटत असतं की समोरासमोर मीटिंग व्हावी, यांनी मात्र ऑनलाईन मीटिंग, आणि मीटिंग आता स्टार्टही झालेली असती. अक्षय आता बसलेला असतो आणि इकडून रमा आता तयारीतच असते. आता अक्षय ऑनलाईन मीटिंगसाठी बसतो आणि समोरून त्याला कोण येते दिसत नसतं. तो हॅलो हॅलो. माही मात्र याला एकटक आधी बघून घेते, पोट भरून त्याला बघते आणि मग काय ते भानावर येते. अहो तुम्ही कॅमेरा ऑन करता का तुमचा? माही कॅमेरा ऑन करत नाही आणि डायरेक्ट बोलायला लागलेली असते. मी माही बोलतीये आणि मला अभिषेकने सांगितलंय की तुमची कंपनी सध्या एक प्रॉब्लेममध्ये आहे आणि प्रॉब्लेम फेस करतेय, त्यासाठी तुम्हाला काहीतरी सोल्युशन हवंय. आणि हो, मी तुम्हाला सोल्युशन देणार आहे. आणि आता इतकी छान मीटिंग चालू झालेली असते. अभिला मात्र टेन्शन आलेलं असतं, आता नेमकी काय होणार. आणि आजीला मजा वाटत असते, ही जर खरंच रमा असेल तर इंग्लिश बोलता येणार नाही, मीटिंग तर खूपच लांब राहिली. पण ही परफेक्ट माही असते आणि ती योग्य त्या पद्धतीने सगळं काही अक्षयला सजेशन देत असते. आता माही तिच्या पद्धतीने अक्षयला सल्ला देत असते. अक्षय म्हणतो, काय हे काय नाटक वगैरे का? टार्गेट फिक्स करायला नाटक असतं तर ठीक आहे, हे नाटक नाहीये, आम्ही प्रोडक्ट आहे आणि असं ठरवू शकत नाही ना, ह्या वयाच्या गटाला हे, त्या वयाच्या गटाला ते. प्रोडक्ट आहे, सगळ्यांनाच चालणार ना, तसं नाहीये. तुम्हाला मला काय म्हणायचं लक्षात येत नाही. एक टार्गेट फिक्स असलं की बरोबर त्या पद्धतीने प्रोडक्ट आपण तयार करू शकतो आणि त्या पद्धतीने प्रोडक्ट समोरच्याला मिळेल सुद्धा. प्रत्येकाची आवड निवड असते एज ग्रुपनुसार, तो सल्ला द्यायचा प्रयत्न करते मी तुम्हाला. आता माहीचं आणि अक्षयचं चांगलं डिस्कस चाललेलं असतं. त्यांच्या आता बरोबर काय हवंय नकोय ते बरोबर त्यांचे विचार जुळलेले असतात आणि त्याच्या प्रॉब्लेमवरती आता सोल्युशनही निघायला लागलेलं असतं. अक्षय म्हणतो, प्लीज तुम्ही कॅमेरा ऑन करता का? अशी ब्लँक स्किन बघून मला ऑकवर्ड वाटतंय आणि असं नको वाटतंय बोलायला. काहीतरी समोर दिसलं म्हणजे काहीतरी वाटतं की बोलावं, समोर कुणीतरी व्यक्ती आहे. असं सगळं हे काळं दिसतंय आणि प्लेन. आय डोंट लाईक. प्लीज तुम्ही कॅमेरा ऑन करता का? या यस ऑफकोर्स.
करते की मी. आता माहीची मात्र धांदल उडालेली असते. कॅमेरा ऑन केला की हा बघणार. आता अभि एक आयडिया लढवतो आणि कॅमेरा तर ऑन करणार असतो, पण माही त्याला समोरून दिसणार नसते. इकडे मात्र मंगल माहीची वाट बघत असते. तिला असं वाटतं की ही माही आहे, ही माझी रमा नाहीये, ही माहीची आणि रमा नावाने आमच्यासोबत वागतीये. मंगल म्हणते एकदा ही माही आली की सगळी काही तयारी करून ठेवलीये, एकदा फसली ना की आपल्याला कळेल ही माही आहे की रमा आहे. तिला येऊ तर दे एकदा. आता मंगल वाट बघत असते माही कधी येते. मंगल वाट बघत असते. बरोबर माही म्हणजे आपली रमा आलेली असते. आली 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 ती माही आली. आता बघा तिची कशी फजिती करते. सगळी तर तयारी करून ठेवलीये. अगं किती वेळ लावलाय, अगं काय चाललंय मावशी. मंगल म्हणते अगं आता पावसाळा येतोय ना, आपली तयारी करून ठेवायची. म्हणजे पावसाळ्यात कशी झाडं अशी मस्त ना छान दिसतात. अगदी आधी तयारी असली ना की पावसाळ्यात प्रॉब्लेम येत नाही का. पहिल्या पावसामध्ये अगदी टवटवीत होतात. हो ना मावशी, बरोबर आहे. आई कुठे आहे ना आतमध्ये, जा इकडनं जा. आता माही म्हणजे आपली रमा अगदी जवळून चाललेली असते. तर मंगल मावशीने चिखल केलेला असतो. जेव्हा रमा तिच्या जवळून जाते तिच्या पायावरती चिखल उडते. काय ग मावशी, तू मुद्दाम केलाय ना, माझ्या अंगावर मुद्दाम चिखल टाकलाय. नाही ग नाही, सॉरी सॉरी, चुकून झालं ग बाळा, चुकून झालं. ए सॉरी वगैरे म्हणू नको हा मावशी, चुकून काय झालंय, चल सॉरी म्हणून. माझ्या आहे ना फक्त पायावर पाणी टाक. बरं बाई ये, चप्पल तर काढ ग तू आधी. म्हणून आता तिला चप्पल काढायला लावते आणि पायावर पाणी टाकायचं असतं. तिची साडी वर वर, हिच्या पोटरीवर निशाणे म्हटल्यावर मला हिची पोटरी पाहायला लागणार. थोडं फिरग आणि थोडी साडी. ए मावशी, माझ्या पायाला चिखल लागलाय ना, मग साडी का ओली करतीये. आणि ओल्या साडीत मी घरी जाऊ का, मला घरी जायचंय ना, आणि थोडाच वेळ मी इथे या, त्यामुळे साडी बिडी ओली करू नको. अगो बाई, साडी जरा वर पकड असंच म्हणतेय ना मी, साडी भिजणार नाही. ए मावशी तू असू दे बरं, तू काय करतेय ना मला काही कळत नाहीये. माझा पाय धुवायचा आणि मला घरात जाऊ द्यायचं, तर ही माझी साडी बरोबर करते आणि काय साडी धुतीये का माझी. आता असू दे, एकदम शांत बस. रमा मंगल मावशीच्या हातातून पाणी घेते आणि स्वतःच्या हाताने ती पायावर टाकते. झालं, एवढं सोपं होतं आणि किती त्रास दिला ग तू. चल हो बाजूला. आणि आता ती पाय धुवून आतमध्ये गेलेली असते. अरे यार, आता ही रमा फसायची होती तर फसलीच नाही आणि माझा प्लॅन मात्र फसून गेला. काही उपयोग झाला नाही ह्या प्लॅनचा. इकडे मात्र माहीने एक डोकं लढवलेलं असतं. ऑनलाईन बोलायचंय म्हटल्यावर तो म्हणतो की सारखं तुम्ही कॅमेरा ऑन करा, कॅमेरा ऑन करा. ही म्हणते हो कॅमेरा ऑन करते की, तुम्हाला आता स्क्रीन माझी शेअर करायची म्हणल्यावर मी कॅमेरा ऑन करायलाच पाहिजे. माही आता फेसला ते मास्क लावलेलं असतं आणि डायरेक्ट मीटिंग करत असते. अक्षय म्हणतो अरे यार, हे काय नवीन, आता हे काय लावलंय तुम्ही आणि हे काय चाललंय तुमचं. आय एम सॉरी सॉरी सॉरी. हे बघा, हे जे मी केलंय तर फेस पॅक लावलाय आणि फेस मास्क लावलाय आणि मी काढू शकत नाही. माझा फ्री टाइम आहे आणि मी फ्री टाइम एन्जॉय करत असते. आता मी हा लावला आणि अभिने मला कॉल केला आणि आता मी ऐन वेळेला हे काढूही शकत नाही. त्यामुळे प्लीज माझा टाइम मला एन्जॉय करू द्या. आपण मीटिंग करूया. मीटिंगला काही प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्हाला चालेल का. असू द्या असू द्या. आता सगळेच हसायला लागलेले असतात. माहीला ती म्हणते बघा सॉरी, पण मी काही करू शकत नाही, कारण माझा टाइमही तेवढा इम्पॉर्टंट आहे आणि मी असा टाइम वाया घालू शकत नाहीये. त्यामुळे प्लीज तुम्हाला असंच मला फेस करायला लागणार आहे, फेस मास्क सह. आता अभि हसतो, अक्षय हसतो आणि सगळेच हसायला लागलेले असतात. मीटिंग मात्र आता चालू झालेली असते. अक्षय म्हणतो प्रॉब्लेम नाहीये, पण हे सगळं लहान मुलासारखं वाटतंय ना. लहान मुलांचा गेम कसं खेळतो तसं काही रिअली. पण मिस्टर अक्षय, हे सगळं लहान मुलासारखं वाटणं साहजिक आहे, कारण प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये लहान मुल हे असतंच. त्यामुळे हे नवीन आहे असं काय वाटत नाही मला. प्लीज आपण मेंटी कंटिन्यू करायची का. आता माही पर्सनल व्हायला लागलेली असते. आपण लहान मुलं असतो, लहान मुलासारखं वागलं पाहिजे, अगदी सिरियस नाही झालं पाहिजे. मोठे माणसं. अक्षय म्हणतो ठीक आहे, आपण आता प्रोफेशनली बोलतोय. ही जागाही नाही, ती वेळही नाही सजेशन द्यायची घ्यायची. आपण फक्त प्रोफेशनली बिझनेस पुरतच बोलायचं का. तुम्हाला त्याच्यासाठीच हायर केलंय, आपण तेवढंच करूया. आता माहीला इतका छान सल्ला दिलेला असतो की बस, पण माहीला मात्र शब्द काही व्यवस्थित बोलता येत नसतात. तेव्हा अभिही असतो आणि अक्षयही असतो. अक्षय म्हणतो मास्कमुळे झालं असेल, बोलता आलं नसेल, पण काय सजेशन वगैरे छान देता या, मस्त. कळालंय तुम्हाला काय म्हणायचंय. माही म्हणते हेल्दी फूड सगळ्यांसाठी. आपण कसला आपल्या रेंजमध्ये किंवा प्रत्येक जण इतकं महागडं फूड घेऊ शकत नाही ना, मग प्रत्येकाची एक अडचण असते. हेल्दी फूड तर खायचंय मला, पण ते खूप महागडं असतं असं प्रत्येकाला असं वाटतं. पण आपण जर समजून सांगितलं, एक टॅगलाईन बनवली की हेल्दी फूडच आहे आणि तेही तुम्हाला परवडेल अशा दरात, असं काहीतरी समथिंग तुम्हाला काही योग्य वाटेल तशी टॅगलाईन बनवा आणि प्रोडक्ट सुरू करा आणि प्रत्येकासाठी योग्य त्या रेटमध्ये द्या, म्हणजे तुमचं सेल ऑटोमॅटिक वाढणार. आता माहीने बरोबर काय तो सल्ला दिलेला असतो आणि थोडा तरी क्लू मिळालेला असतो अक्षयला वेगळ्या पद्धतीने काहीतरी बिझनेसमध्ये चेंज करण्यासाठी. आता इकडे रमा म्हणते काय ग आई, बरी आहेस का तू, इतकं घाईघाईने मला फोन करून बोलवलं.
अगं बरी आहे बाई मी, मला काही झालं नाही, फक्त तुझी आठवण येत होती. मग काय, मंगलला फक्त म्हणायचं उशीर आहे. मंगल काय ऐकती का? लगेच तिने तुला फोन करून बोलवून घेतलं. मंगलला काय फक्त एखादी गोष्ट कळायचं उशीर आहे अशी धावत घेऊन पळते की बस. हे बघ, मी येणारच होती तुम्हाला भेटायला, मलाही तुमची आठवण येत होती, पण 1-2 दिवसांनी येणार होते. कारण घरचं काम करून यायचं म्हटलं ना की जमत नाही ग लवकर. मंगल येते आणि मंगल म्हणते, हे काय तुला आठवण येईल तेव्हा तू भेटायला यायचं. मावशीलाही आठवण येते ना, मावशीलाही वाटतं की आपल्या लेकीला बघावं. अगं हो, तू बस बरं. काय, तुझ्या पायाला जरा तेल लावून देते म्हणजे गप्पाही होतील आणि तुझ्या पायांची मालिश. ए बाई, मला माझ्या पायाला हात लावलेला बिलकुल आवडत नाही. हे तेल वगैरे मालिश वगैरे काही वेगळं काढू नका प्लीज मावशी, काहीतरी वेगळं. आई सांग ना का हिला, ही काहीही डोकं लावतीये. ती म्हणते माझ्या पायाला मी तुला काय हात लावू देणार नाहीये. कावेरी म्हणते, अगं मावशी म्हणतीये ना इतकं तर लाव ना ग रमा तेल, तुला काय अडचण आहे. हे बाई तुमचं काय ग भलतच, मी बोलायला गप्पा मारायला निवांत अशी बसायला वेळ घालवायला आलीये, तर तुम्ही काय तेल वगैरे. ह्या मावशीचं आहे ना काहीतरी वेगळंच असतं, काय तिचं डोकं चालतं ना तर तिचं तिला माहिती. मंगल म्हणते, काय ग रमा वाटतंय तर लाव की. तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात कावेरी मंगल, पण ती काय ऐकायला तयार नसते. काय ग मावशी तुझे पाय दुखतात का, तूच बस तुझे पाय जरा मालिश करून देते मी. नाही ग बाई, माझे पाय तर आधीच दुखतात, ते गोटक का मोटक ते संधिवात वगैरे नाही का ते झालंय असं म्हणतात. तुला कसं माहिती. अगं मोबाईल सांगतो की सगळं. तुला किती वेळा सांगितलंय मावशी मी, मोबाईल बघू नकोस, त्यात काय दाखवतात तू काहीतरी वेगळंच बघते आणि मग ते डोक्यात घेते की तुला तेच झालंय. कशासाठी तू मोबाईल बघतीये, डॉक्टरांकडे जायचं ना डायरेक्ट. हो बाई, पुढच्या वेळेला मी डॉक्टरांकडे जाणार आहे. रमा म्हणते, अगं मावशी हे मोबाईलवर सगळं फसवा फसवी असते ग, एखाद्या वेळेला काहीतरी ओरिजिनल मिळतं, नाही तर सगळी फसवा फसवी असते. अगं हो, पोळो काकूनी नाही का साड्या ऑर्डर केल्या होत्या मोबाईलवर, आणि काय तर आम्ही ऑर्डर केल्या, घरी येऊन उघडून बघतो तर काय पावाच्या लाद्या होत्या. इतकी हसत असते मंगल मावशी. कळालं ना तुला, आता पोळ काकू सोबत झालंय म्हणून मावशी तू हसतीये, जेव्हा तुझ्यासोबत होणार ना तेव्हा तुला कळेल की असं हसायचं नसतं. कळालं का. आता मंगल आणि रमा चांगलीच चर्चा रंगलेली असते आणि काय काय त्या गप्पा मारत असतात. रमा तिला सांगते की असं करायचं नाही, असं करायचं, कुठल्याही गोष्टींना फसायचं नाही, जरा डोक्याने विचार करायचा. मंगल काय सुरू झाली म्हणजे सुरूच झाली. इकडे मात्र कावेरीला टेन्शन येतं. आता पंकजने आणि मंगलने या रमाला कायसाठी बोलवलंय घरी, तिच्या पायावरती जन्मखून आहे की नाही म्हणून बघायला, आणि ह्या मंगलचं काय भलतच चाललंय आणि कसल्या विषयावर चर्चा करत बसलीये. कावेरीला टेन्शन आलेलं असते. मंगलचं आहे ना बाई काही खरं नाहीये, काय करेल आणि कसं करेल, तिला काय काम सांगितले आणि काहीतरी वेगळंच घेऊन पळतीये. हिला मात्र आता टेन्शन आलेलं असतं. इकडे अक्षय म्हणतो, हे बघा तुम्ही जो आयडिया दिली ना मला, तुमचा सल्ला मला अगदीच पटलाय. म्हणजे कसं मगाशी मी म्हटलं की ते लहान मुलांसारखं चाललंय वगैरे, पण नाही, तुम्ही सिरियसली खूप छान काम केलंय आणि महत्वाचा पॉईंट दिल्यामुळे मला आहे ना खरंच आवडलंय. आणि तुम्ही म्हणताय त्या गोष्टीवर आपण आहे ना काम करायला सुरुवात करू. मे बी तुमची आयडिया कामाला येणार आणि ती वर्क झाली म्हणजे माझा फायदाच होणार. थँक्यू खरंच. आणि मगाशी जे म्हटलं की लहान मुलं वगैरे त्याबद्दल खरंच सॉरी. पण बाय द वे तुम्हाला ही आयडिया आली कशी. आता लगेच इकडे माहीला आठवतं की मगाशी ती रमाबरोबर फोनवर बोलत होते तेव्हा ती म्हटली की एक बेसिक आयडिया, बेसिक काहीतरी माहिती पाहिजे ना रमा यार. माही म्हणते रमाला फोनवर की काय ग, प्रत्येक वेळेला हातातलं काम सोडून तुझी मदत करायला नाही येऊ शकत ना, मलाही स्वतःची कामं असतात, मलाही काही अडचणी असतात. अशी तू कधी अडचणीत आली की मला फोन लावणार आणि माझी मदत कर म्हणून सांगणार. प्रत्येक वेळेला मी येऊ शकत नाहीये, तूही कधी तुझे प्रॉब्लेम आहे ना फेस करत जा. समजा तू जर आत्ता असती आणि तुला सल्ला विचारला असता, तू काय उत्तर दिलं असतं. तुला खरं सांगू का माही, मगाशी मला आहे ना काय प्रॉब्लेम आहे एक्झॅक्टली तो कळालंच नव्हता. आता तू म्हटली तेव्हा मला कळाला की प्रॉब्लेम काय, आणि जे आता बोलणं झालंय आपलं त्यावरून मी ना असं असं केलं असतं. म्हणजे तिला बोलता बोलता रमाने माहीला सल्ला दिलेला असतो की मी जर तुझ्या जागेवर असते तर या वेळेला मी असा विचार केला असता आणि असा सल्ला अक्षयला दिला असता. रमाकडूनच तिला एक क्लू मिळालेला असतो आणि त्याच्यावरच काम करून तिने बरोबर अक्षयला तो सल्ला दिलेला असतो. म्हणजे मेन सल्ला हा तिला रमाने दिलेला असतो, माही तो फॉलो करते आणि समोर अक्षयला सांगते. आता हे सगळं अक्षय जेव्हा विचारतो की तुम्हाला हे सगळं कसं आयडिया आली, लगेच माहीला आठवलेलं असतं की रमाशी बोलणं झालं त्यानंतरच हे सगळं काही मला सुचलंय. रमाने खूप छान याच्यामध्ये तिला सांगितलेलं असतं की हेल्दी फूड फक्त श्रीमंत लोक नाही खाऊ शकत किंवा श्रीमंत लोकांसाठीच हेल्दी फूड बनलेलं नसतं, सर्वसामान्यांनाही हेल्दी फूडची गरज असते ना, त्यांनाही ते आवश्यक आहे. पण जास्त किंमत असल्यामुळे सर्वसामान्य लोक ते फूड घेत नाही किंवा ते खाण्याचा प्रयत्नही करत नाही, त्याचा विचारही येत नाही, कारण त्यांना माहिती असतं हे खूप महाग आहे आणि आपण हे काही घेऊ शकत नाही. मग आपण जर योग्य दरात, योग्य त्या क्वालिटीमध्ये योग्य ते प्रोडक्ट दिलं तर सर्वसामान्य आणि हाय क्लास लोक ही सगळं ते प्रोडक्ट खाऊ शकतात आणि याच्याने सेलही वाढणार आणि प्रत्येकाला हवं ते मिळणार असं मला वाटतंय. याच्यातून तिला सॉलिड आयडिया मिळालेली असते आणि बरोबर तिच्या पद्धतीने ती समोर अक्षय समोर मांडणी केलेली असते आणि अक्षयलाही ती आयडिया अगदी परफेक्ट वाटते.
माही म्हणते, रमा तू बोलता बोलता मला असला सल्ला दिलाय की सॉलिड. मला असं वाटायचं रमा की मी जास्त शिकलीये, मी वेल एज्युकेटेड आहे, म्हणजे तुझ्यापेक्षा जास्ती अक्कल मला आहे आणि सगळं काही मलाच कळतं. पण नाही, तू सुद्धा ग्रेट आहे आणि काय काय आयडिया लढवते आणि म्हणूनच रमा तू सगळ्यांना आवडते आणि रमा रमा आहे आणि माही माही आहे. माझ्यापेक्षा तू काहीतरी वेगळीच आहे म्हणूनच सगळ्यांना आवडते ना. हे बघ माही, असं काही नसतं, एक सहज आठवलं आणि मी तुला लगेच सांगून टाकलं. पण हे बघ, तू येस ना म्हणून माही खूप काही मला मदत होती आणि तुझी मदत करते ना त्याबद्दल खरंच थँक्स. अक्षय म्हणतो, मी तुम्हाला काय विचारलं माहिती का माही, असं ही सल्ला मला माझ्या बायकोनेही घरात दिला असता अगदी इझिली, पण तुम्ही तो प्रोफेशनली दिलाय त्यामुळे गुडच येतो. खरंच छान वाटलं. आणि हे बघा, 1-2 दिवसात मी तुम्हाला फोन करून सांगतो की तुम्ही मला ऑफिसला येऊन कधी भेटायचे. आणि आता मीटिंग संपलेली असते. ओ गॉड, खरंच वाचले या अक्षयने. खरंच आज मला जर पकडलं असतं ना तर वाटच लागली असती. आता आजी म्हणते, मी जरा आली मला महत्वाचं काम आहे म्हणून. आजी मीटिंग संपल्या बाहेर गेलेली असते. अक्षयची आणि अभिची आता चर्चा चाललेली असते. इकडे आजी जेव्हा बाहेर येते तेव्हा तिने रमाचा कॉल रेकॉर्ड केलेला असतो आणि ट्रेसही केलेला असतो. तिकडे माहीचाही कॉल तिने ट्रेस केलेला असतो. एक्झॅक्टली हे लोकेशन एकच आहे की वेगवेगळं आहे. मग आता आजीच्या लक्षात येतं की माही बोलत होती ती वेगळ्या जागेवरून बोलत होती आणि रमा वेगळ्या जागेवर आहे. त्याच्यामुळे माही आणि रमा ह्या दोघी जणी आहे आणि दोघी जणी मिळून मुकादमांशी गेम खेळताय. असं आहे तर मुकादमांना आता फसवताय आणि दोघी गेम खेळताय काय. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आपण थोडक्यात बघूया. सीमाने रमासाठी दागिने आणलेले असतात आणि ती म्हणते की आई मला या दागिन्यांची गरज नाहीये, माझ्यासाठी एकच गोष्ट महत्वाची आहे. अक्षय लगेच तिच्याकडे रमा अक्षय असं नावाचं मंगळसूत्र, जे तिचं फेवरेट असं ते मंगळसूत्र तिला दाखवतो. हो मला एवढंच हवंय, बाकी दागिन्यांची मला काही गरज नाहीये. आणि अक्षय म्हणतो, माझ्याकडून अक्षय तृतीयानिमित्त रमाला हे मंगळसूत्र गिफ्ट. आणि ती म्हणते, हेच काही सगळं काही माझ्यासाठी महत्वाचं आहे, बाकी दागिन्यांचं मला काही महत्व नाही किंवा मला त्याचा मोह सुद्धा नाही, हे मंगळसूत्रच माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि आता अक्षयने इतकं छान मंगळसूत्र दिलेलं असतं आणि माहीला ते फेवरेट असतं हे आपल्यालाही माहिती आहे. माहीला म्हणजे आपल्या रमाला. आणि रमाला अक्षयचं मंगळसूत्र आवडत असतं आणि त्याने ते बरोबर योग्य वेळेला तिला गिफ्ट केलेलं असतं. आता बघूया अक्षयचं आणि रमाचं लग्न कसं होतं थाटामाटात. आपणही जाऊया अक्षयच्या आणि रमाच्या लग्नाला. मित्रांनो, हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.